नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विशेष करून महिलांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर पोलीस भरती करणाऱ्या महिलांसाठी हा खरंच व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। दिवसभरातलं अभ्यासाचं व ग्राउंडचं नियोजन कसं करावं, आगामी पोलीस भरतीमध्ये महिलांचा टक्का वाढत चाललाय तर मेरिट सुद्धा वाढण्याची शक्यता आहे का, पोलीस भरती जाहिरात कधी येईल, आपल्याकडे वेळ किती आहे आणि दिवसभरामध्ये अभ्यास नियोजनानुसार केला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 100% यश मिळवता येतं। चला तर मग मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करतो। मित्रांनो लक्षात घ्या, मित्र मैत्रिणी सर्वच बरं का, मित्रांनो म्हटल्यावर पुरुष येतो पण मित्र मैत्रिणी सर्वांसाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम माझी परिचय देतो। मी हृदयनाथ पुंडे, लोकराज्य अकॅडमी पोलीस भरती भोसरी पोलीस भरतीच्या या प्लॅटफॉर्मवर आपण ऑफलाईन बॅच चालवत असतो। ज्या विद्यार्थ्यांना पॉसिबल आहे, पुणे एरियात राहतात किंवा पुण्यामध्ये येऊन काहीतरी आपल्या अंगावर वर्दी चढवण्यासाठी प्रयत्न करतात, त्या विद्यार्थ्यांसाठी हा खास व्हिडिओ बनवत आहे। चला मित्रांनो, सर्वात प्रथम माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो मी तुम्हाला, 9665484048। ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न पोलीस होणे आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता। पण जे काही योग्य व ऑथेंटिक माहिती विचारावी, थोडीशी माहिती काढूनच तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तरी काय हरकत नाही, किंवा अगदीच काही माहित नसेल तर कॉन्टॅक्ट करा। शक्यतो 18 वर्षाच्या पुढल्या विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट करावा, कारण काय होतंय, 8वी 9वी 10वीचे सुद्धा विद्यार्थी कॉन्टॅक्ट करतात, त्यांचं अजून वय नसतं पोलीस भरती क्षेत्रामध्ये येण्याचं आणि त्यांना योग्य माहिती देऊन आता काहीच उपयोग नसतो। ते आगामी काळामध्ये म्हणजे 12वी पास झालेल्या लोकांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करायला विसरायचं नाही। सर्वात प्रथम महिला उमेदवारासाठी प्रत्येक कास्टच्या 155 सेंटीमीटर उंची लागत असते आणि ST कॅटेगरी असेल तर त्या विद्यार्थिनीसाठी 150 सेंटीमीटर उंची पोलीस भरतीसाठी आवश्यक असते। आता दिवसभरामध्ये आपण वेळ कसा काढावा मित्रांनो, सकाळी आपण साधारणपणे सकाळ आपली झाली पाहिजे 6 वाजता। किती वाजता? 6 वाजता, 6 AM। थोडस काहीतरी खायचंय आणि ग्राउंडवर जायचंय, म्हणजे खजूर खाऊ शकता, थोडस वाटीभर दूध घेऊ शकता, किंवा कॉफी पित असाल तर ब्लॅक कॉफी पिऊ शकता। त्या कॉफी म्हणजे आपलं ती कोल्ड कॉफी नाही, ब्लॅक कॉफी पिऊन आपण ग्राउंडवर जायचे खजूर खाऊन वगैरे। ग्राउंडवर गेल्यानंतर लक्षात घ्या, साधारणपणे 45 मिनिट तुम्ही रनिंग केली पाहिजे बस। कोणताही प्रकार करा, तुम्ही कधी 100 मीटरचा सराव करा, 800 मीटरसाठी 3 किलोमीटर धावून या, किंवा तुम्ही लॉंग रनिंग करा, 5-7 किलोमीटर जाऊन या। 45 मिनिट रनिंग आणि प्रॉपर लक्षात घ्या। आता पुढे काय करायचं, 45 मिनिट रनिंग झाल्यानंतर तुम्ही एक 15 मिनिट वॉर्म अप करणार, वर्कआउट थोडस आपल्याला रिलॅक्स बॉडी करणार। त्यानंतर स्ट्रेचिंग ही तुमची 30 मिनिटे चालली पाहिजे, म्हणजे वर्कआउट प्रॉपरली वर्कआउट तुमचं 30 मिनिट चाललं पाहिजे। आणि मित्रांनो, रिलॅक्सेशन व थोडासा काय आपला विरंगुळा म्हणून 30 मिनिटं दिली पाहिजे। तर मित्रांनो, 2 तासापेक्षा जास्त कालावधी तुम्ही ग्राउंड साठी खर्च करू नका। लक्षात घ्या, मी हे का सांगतोय, ग्राउंडवर आपला खूप वेळ जातो आणि ग्राउंडचा वेळ आपण कधीच भरून काढत नाही। गप्पा गोष्टी, विद्यार्थ्यांना बोलणे, मित्रमैत्रिणींना बोलणे, शिक्षकांशी टाइमपास करणे, अशा गोष्टी कृपया करू नका। आपल्याकडे फक्त 2 तास हे दिवसभरातील ग्राउंड साठी असले पाहिजे, ठीक आहे। आता बघा त्याच्या पुढे काय करायचंय तुम्हाला। आता लक्षात घ्या, 2 तास आपण ग्राउंड साठी काढलेले आहेत, त्यानंतर तुमचं सकाळ झालेली आहे, 8 वाजलेले आहेत, 6 ते 8 आपण ग्राउंड साठी दिले। त्यानंतर 8 ते 10 आपल्या सर्व घरातली कामं असतील, समजा महिला असेल तर घरातली कामं आटोपणे वगैरे 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 सगळं ओके, सगळं झालं। त्याच्यामध्ये मुलाला शाळेत सोडणे, पिंट्याची सोय करून देणे सगळी दिवसभराची, किंवा महिला असतील, मुली असतील तर घरातली काही छोटे मोठे कामं करून आपल्याला 10 वाजता अभ्यासाला लागायचे। 10 AM पासून ते 1 PM पर्यंत आपल्याला स्टडी करायचे, अभ्यास करायचे
आणि तो आपल्या आवडत्या विषयाचा असेल आणि आवडता विषय तुमचा मराठी असावा, बुद्धिमत्ता असावा किंवा काय असावा, अंक गणित असावा. आवडत्या विषयाचा अभ्यास किती 10 पासून 1 वाजेपर्यंत, म्हणजे बघा साधारण 11, 12, 1 3 तास आवडत्या विषयाचा अभ्यास. 3 तास आवडत्या विषयाचा अभ्यास. 1 वाजता तुम्ही मोकळे झालात. आता 1 वाजता परत काय करायचं, दुपारचं जेवण असतं, दुपारचं जेवण करून घ्या निवांत मध्ये. आणि 1 ते 2 तुमचं जेवण झाल्यानंतर कम्प्लिटली 2 ते 3 वाजेपर्यंत तुम्हाला एक काम करायचे, झोप घ्यायची. मित्रांनो लक्षात घ्या, शरीर रिलॅक्स झालं पाहिजे, शरीरामध्ये एनर्जी टिकून राहिली पाहिजे. प्रॉपरली तुमची 1 तास झोप झाली पाहिजे. साधारण 45 मिनिट 15 मिनिट मोबाईल सायलेंट किंवा बंद करून झोप झाली पाहिजे. किती वेळेत, 2 ते 3 या वेळेमध्ये. लक्षात घ्या, 3 वेळा आलात तुम्ही 4 ला परत तयार होणार. 4 ते 7 वाजेपर्यंत, 7-8 जसं तुमचा क्लासचा टाइम आहे तो क्लास करायचा आहे. क्लास नसेल तर या वेळेत सुद्धा तुम्हाला अभ्यासाला वेळ द्यायचा आहे. लक्षात घ्या, या वेळेमध्ये सुद्धा तुम्हाला अभ्यास, क्लास नसेल तर, क्लास असेल तर ठीक आहे, क्लास नसेल तर तुम्हाला अभ्यासाला वेळ द्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे साधारणपणे आपण 4 ते 7 म्हणजे परत 3 तास अभ्यासासाठी काढतोय आपण. आणि संध्याकाळी लक्षात घ्या 3 तासामध्ये मग तुम्ही जीएस वाचा. क्लाससाठी वेळ उरला ते जीएस वाचायचे. या काळामध्ये काय करायचे, जीएस वाचायचे. रोज सर्व विषयाचा अभ्यास करावा का, तर आवडता विषय जर समजा आज मराठी वाचलं तर उद्या गणित वाचा, परवा दिवशी बुद्धिमत्ता करा, गणित सोडवा किंवा परवा दिवशी बुद्धिमत्ता करा. आता हे आपल्याला किती महिने करायचे, येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत. लक्षात घ्या, हे फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली ऍड येणार आहे आणि ऍड आल्यानंतर आपला अभ्यास सोडून आपल्याला ग्राउंडवर जास्त फोकस करावं लागतं. त्यासाठी आपल्याला या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपलं असं शेड्यूल राहावं, तरच आगामी काळामध्ये तुम्ही जे स्वप्न बघताय वर्दी मिळवण्याचं ते स्वप्न साकार होणार आहे. अदरवाईज तुमचा टाइमपास चाललाय असं मी म्हणेन थोडक्यात. ठीक आहे, तुमचा कम्प्लिटली टाइमपास चाललाय असं म्हणेन. आता त्या पलीकडे जाऊन काही महिला काय करतात की काही महिला जॉब करतात. जॉब वाल्यांनी कसा वेळ काढावा, बा मी जास्त सांगत नाही तुम्हाला. सकाळचं सत्र म्हणजे ग्राउंड साठी तुम्हाला 2 तास वेळ काढावाच लागेल. हा 2 तास वेळ तुम्हाला काढावाच लागेल ग्राउंड साठी. त्याच्यासाठी त्याशिवाय पर्याय नाही, कारण ग्राउंड मध्ये बसला तरच लेखी परीक्षा देता येते. त्यासाठी 2 तास तुम्हाला सायंकाळी किंवा सकाळी काढणं गरजेचं आहे. तुमचा जॉब जास्तीत जास्त 5 ते 6 तासाचा असावा. 6 तास, साधारण 10 वाजता गेलात तर बघा साधारणपणे 3-4 वाजेपर्यंत तुम्ही घरात पोहोचले पाहिजे. अशा पार्ट टाइम जॉब असेल तरच तुम्हाला तुमचं वर्दी मिळवण्याचं स्वप्न साकार होऊ शकतं. अदरवाईज तुम्ही जर नुसतं पैशाच्या मागे लागले असाल आणि तुम्ही हे पण करून ते पण करू अशा पद्धतीने करत असाल तर थोडंसं यश अवघड आहे. आता मित्रांनो, स्पर्धा ही शेवटी आपल्याला त्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी या गोष्टी कराव्याच लागतात. आता ठीक आहे, 6 तास तुमचे गेले म्हणजे साधारणपणे 10 वाजल्यापासून आपलं 3 किंवा 4 वाजेपर्यंत आपण जॉब केलेला आहे. 4 नंतर एक साधारण 4 ला तुम्ही बसलात, 4 PM वाजता बसलात, साधारण 10 वाजेपर्यंत अभ्यासाचं नियोजन करावं. संध्याकाळच्या 10 वाजलेपर्यंत 10 वाजता कम्प्लिटली झोप, त्याच्यानंतर आपलं काम चालू, दुसऱ्या दिवशीचं शेड्यूल चालू. तर ते आहे महिला नोकरी करतात त्यांच्यासाठी. ज्या महिला नोकरी करत नाहीत, ज्या मुली नोकरी करत नाहीत, ते आधीचे शेड्यूल पाळा. तुम्हाला वर्दीपासून कोणीही रोखू शकत नाही. आता या पोलीस भरतीची वर्दी मिळवण्यासाठी तुमची जी तळमळ चालू आहे, तुम्ही जे काम करताय, तुम्ही जे प्रयत्न करताय, मित्रांनो मागच्या भरतीमध्ये विचारात घेतलं 2021च्या तुलनेमध्ये 2023 ला प्रत्येक महिलांचं मेरिट जर विचारात घेतलं 5 मार्कांनी वाढलेलं आहे. इथं 5 मार्क कमी होते, इथं वाढ झालेली आहे 23 मध्ये. म्हणजे महिलांचा टक्का व महिलांचं जे काही तयारी करण्याचं प्रयत्न करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे तयारी जबरदस्त असावी. महिलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. या नियोजनानुसार तुम्ही अभ्यास केला तरच आगामी काळामध्ये नक्कीच यश मिळणार आहे. थोडक्यात मित्रांनो, आपली लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी आहे. पोलीस भरती तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आपण सहकार्य करत असतो.
या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही अकॅडमीचं लोकेशन मिळवू शकता आणि नक्कीच तयारीला येऊ शकता आपल्याकडे प्रॉपरली हॉस्टेलची सुविधा नाही, पण सहकार्य म्हणून तुम्हाला रूम करून दिली जाते. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.